10 जून 2024च्या अधिसूचनेनुसार नवीन किमान वेतन निश्चितीनुसार 19,596 रुपये किमान वेतन ठरवण्यात आले आहे। मात्र राज्यभरातील यंत्रमाग कामगारांना 8 तासासाठी पीस रेटवर आधारित व 60 ते 70% कार्यक्षमतेने 26,000 रुपये किमान वेतन निश्चित करण्याची मागणी प्रामुख्याने फेडरेशनच्या बैठकीत समोर आली आहे। त्यानुसार 10 ऑगस्टपर्यंत कामगार आयुक्तांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। किमान वेतन अधिनियम 1948च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने 10 जून 2024 रोजी पुनर्निर्धारण करण्यासाठी सूचना हरकतीबाबत अध्यादेश जारी केले। त्या अनुषंगाने रविवार दिनांक 30 जून रोजी C2चे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पॉवरलूम वर्कर्स फेडरेशन C2ची राज्यव्यापी बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी व सोलापूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते। नवीन किमान वेतनाच्या अधिसूचनेवर हरकती पाठवणे, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, यंत्रमाग कामगारांच्या घरकुलांसाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणे व 2 ऑगस्ट रोजी भिवंडी येथे फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करणे आदी मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। भिवंडी येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली तर माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे यांची प्रमुख उपस्थिती तर C2चे राज्याध्यक्ष कॉम्रेड DL कराड हे उद्घाटक असतील। या अधिवेशनामध्ये सोलापूरसह मालेगाव, इचलकरंजी व भिवंडी येथून सुमारे 1000 प्रतिनिधींचा समावेश असणार आहे। यावेळी दत्ता माने इचलकरंजी, भरमा कांबळे इचलकरंजी, सुनील चव्हाण भिवंडी, तुकाराम सोंझे मालेगाव, व्यंकटेश कोंगारी सोलापूर राज्य पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन केले। या बैठकीत किशोर मेहता, लक्ष्मण माळी, बापू साबळे, सलीम मुल्ला, इलियास सिद्दीकी, ॲडव्होकेट अनिल वासम, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, सूर्यभान यादव, शिवमुरत पाल, अंबादास कुनगिरी, गोपाळ पोला, आनंदा वाघमोडे, बंडा पाटील, मोहन दोडम, अखिल शेख, आसिफ पठाण, शंकर गड्डम, अंबादास कोरापाटी, प्रशांत उंडाळे, श्रीनिवास इंजामुरे, रमेश कोणे, मोहन कोकुल आदी प्रतिनिधी उपस्थित होते। ज्या भिवंडीने 25,000 लोक त्या मोर्चाला आणले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक अजरामर मोर्चा आपला महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु त्याला सरकारने आपल्याला वाचवण्याची आक्षेप घेतली आहे। म्हणून या 2 प्रश्नांवर भिवंडीमध्ये तारीख त्याने सुचवावं, त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन सोलापूरमधून 100-125 लोक आम्ही आणू, इचलकरंजीचे किती लोक येतील त्यांनी सांगावं, मालेगावचे लोक किती येतील सांगावं। आता त्यांची परिस्थिती मला पूर्ण कल्पना आहे निवडणुकीची, म्हणून आम्ही सोलापूर सेंटरच्या वतीनं त्याला 75,000 रुपये दिले। पण अधिवेशन घ्यायला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येईल। आपल्याला हँडल काढावं लागेल, वाल